कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे माझा संशय खरा होता तर ही मुलगी तिच्या बॉस कडून पुढची स्क्रिप्ट घ्यायला आलीये। हे सगळं सारंगच्या नजरेसमोर यायलाच हवं। पण एक गोष्ट कन्फर्म आहे सर, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे। अस्मी खरी होती की खोटी? खोटी होती, पूर्ण खोटी। तुझ्या आयुष्यात मीच तिला अडवलं। अस्मी खोटी आहे अशीच समजूत करून घेतली आम्ही स्वतःची, म्हणून फक्त आणि फक्त आईचं ऐकतोय मी। पण अस्मीचा मेसेज आलाय म्हणजे तिने माझ्याशी संपर्क करायचा प्रयत्न केलाय, पण ती समोर का येत नाहीये, याचा अर्थ ती नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत असेल। एक्सक्यूज मी, हाँ? अस्मी प्रधान इथेच राहतात ना? नाही नाही, मागे तर मी त्यांना इथेच भेटलो होतो। हो म्हणजे ती राहत होती इथे, पण आता नाही राहत। म्हणजे आम्ही 4-5 जण एकत्र राहायचो, पण बरेच दिवस झाले ती नाही राहत आता इथे। ठीक आहे, थँक्यू। एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी इथे अशी 4-5 लोकांच्या सोबत कशी राहू शकते? शक्यच नाही। अस्मी तू खोटी आहेस या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये माझा। माझा गोंधळ उडतोय, काय खरं आणि काय खोटं काहीच समजत नाहीये। आता यापुढे माझ्या डोळ्यांनी जे मी बघेन ना तेच सत्य मानेन। सावली, मला वाटलंच होतं तू येशील। ये ये बा, बस। बस। सावली, काय घेणार तू? चहा, सरबत? हा? आणि सावली, आता आली आहेस तर जेवूनच जायचं। काय झालंय सावली? म्हणजे सांगू शकतेस का? जन्मदाता नसलो तरी बापच समज। माझ्या बरोबर असं का वागलात तुम्ही? अडचणींनी भरलेलं होतं माझं आयुष्य, पण ते माझं होतं। मी, माझे आई बाबा, माझे दादा बहिणी, माझा अप्पू, आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने आणि विठ्ठलाच्या कृपेने चाललं होतं। मग ते कसं का असेना, पण ते आमचं होतं। आणि एके दिवशी
तुम्ही आलात. तुम्ही आलात आणि सगळ्यांचं आयुष्यच बदलून गेले. का खेळलात तुम्ही माझ्या आयुष्याची? तुमच्या समाधानासाठी, तुमच्या सुखासाठी तुम्ही माझं आयुष्य पणाला का लावलं? ह्या सगळ्यात माझा काय दोष होता सांगा ना. पुरी मी काय उत्तर देऊ याच्यावर? माझ्या पोटच्या लेकीचा जळून कोळसा होताना बघितलं होतं मी. त्यावेळी ज्या काही वेदना झाल्या त्यामुळे सुडाने पेटून उठलं होतं. ते वेदना थोड्या शांत झाल्या इतकंच. तुमच्या वेदना शांत झाल्या, पण माझं संपूर्ण आयुष्य वेदनांनी भरून टाकलं तुम्ही. मी लहानपणापासून ऐकत आले, गरिबाच्या आयुष्याशी खेळणं सोपं असतं सगळ्यांसाठी. मी जगलो काय, मेलो काय, कुणाला काहीच फरक पडत नाही. आणि खरं सांगू, मी तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता. आणि तुम्ही स्वामी, याची तू तुला हवी ती शिक्षा आम्हाला देऊ शकतेस. आणि त्याने काय होणार आहे? माझं आयुष्य मार्गी लागेल का? आणि ही अशी शिक्षा वगैरे देणारी मी कोण आहे? उलट शिक्षा तर मलाच मिळाली. ज्या घरात मी सून म्हणून गेले, तिथे एक सून म्हणून, एक बायको म्हणून मला हक्क कधी मिळणारच नाही. अहो, हक्क सोडा, मला साधं प्रेम तरी मिळेल का? तू थोडं माझं ऐकून घेशील, त्यानंतर तू म्हणशील त्याचं सगळं करू. काय ना, या नाटकाची सुरुवात तुला आणि अस्मिला घेऊन झाली. तिच्यासोबत तर करार केला होता. आणि नाटक जसं जसं पुढे गेलं तसं तसं लक्षात यायला लागलं की तू मात्र 100 नंबरी सोनं आहेस. तुझा लळा लागत गेला आम्हा दोघांना. तुझ्याबद्दल प्रेम वाटायला लागलं. जितकं आमच्या सानिकाबद्दल होतं तितकंच आमच्या आयुष्यात तुझ्या येण्यानं आम्ही आमच्या मुलीचं दुःखही क्षणभर विसरलो होतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.